हॅलो एव्हरीवन, आज आपण बघत आहोत स्ट्रेट लाईन. या चॅप्टरचा हा पार्ट 3 आहे. ज्या मुलांनी पार्ट 1 आणि 2 बघितलेलं नसेल ना, त्यांनी जाऊन अगोदर ते 2 पार्ट्स बघा. त्याच्यानंतर हा पार्ट कंटिन्यू करा. ठीक आहे? तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचंय? लाईनचं इक्वेशन. ठीक आहे? अगोदर तुम्हाला इक्वेशन काय असतं किंवा इक्वेशन कशाला म्हणतात हे समजवतो मी. ठीक आहे? आता बघा, समजा ही एक लाईन आहे. ठीक आहे? ह्या लाईनवरती किती पॉइंट्स आहेत? असंख्य. बरोबर आहे का नाही? हे सगळ्यांना माहिती आहे. आता समजा ह्याचं इक्वेशन त्यांनी सांगितलं की 3x प्लस 2y इक्वल्स टू 0. हे या लाईनचं इक्वेशन आहे. याचा अर्थ काय होतो, की ह्या लाईनवरचा प्रत्येक पॉइंट जेव्हा तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार त्यावेळेस ते काय करणार? सॅटिस्फाय करणार. म्हणजेच काय आहे ते लाईनचं इक्वेशन. आता या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की लाईनचे इक्वेशन्स चे प्रकार किती, ते बनवायचे किती प्रकारचे आणि आपण लाईनचे इक्वेशन्स किती वेगवेगळ्या प्रकारे अचीव्ह करू शकतो. ठीक आहे? तर हे बघा, सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे? पॉईंट स्लोप फॉर्म. आता बघा, तुम्हाला पॉईंट काय असतो एक माहिती, म्हणजे पॉईंट म्हणजे समजा हे आपलं कोऑर्डिनेट ऍक्सिस असेल. ठीक आहे? त्याच्यावरती हा एक पॉईंट झाला तुमचा 2,3. आणि स्लोप काय असतो हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले. ठीक आहे? आता समजा तुम्हाला एक लाईन दिली म्हणजे तुम्हाला सांगितलं की ती लाईन ह्या 2,3 मधनं पास होते आणि तिचा स्लोप आहे 3. स्लोपला आपण एम न रिप्रेझेंट करतो. तिचा स्लोप किती आहे? 3. मग जेव्हा तुमच्याकडे एक पॉइंट असेल आणि एक स्लोप असेल, त्यावेळेस तुम्ही त्या लाईनचं इक्वेशन कसं बनवणार ते बघा. त्याचा फॉर्म्युला काय? y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. ठीक आहे? आता ह्याच्यामध्ये x1 आणि y1 काय असतात? ते पॉइंट्स. ठीक आहे? आता आपण ते टाकू ह्याच्यामध्ये. काय ना, y1 किती आहे? 3 इक्वल्स टू m म्हणजे काय? स्लोप. स्लोप पण किती आहे? 3 इंटू x मायनस x1 किती? 2. आता हे सॉल्व्ह करा. काय होणार? y मायनस 3 इक्वल्स टू 3x मायनस 6. म्हणजेच हे काय झालं? 3x मायनस y. ते झालं मायनस 3 इक्वल्स टू 0. कॅल्क्युलेशन काय केलं? कळालं का? कळालं? ह्या 3x ला तसंच ठेवला, y ला पलीकडे घेऊन झालं, मायनस y झाला, मायनस 6 होता, हा मायनस 3 तिकडे गेला, प्लस 3, मायनस 6 प्लस 3 मायनस 3 इक्वल्स टू 0. याचाच अर्थ हे काय झालं? 3x मायनस y मायनस 3. हे या लाईनचं इक्वेशन आलं. कळालं तुम्हाला? हे कधी? ज्यावेळेस तुम्हाला एक पॉईंट दिला असेल आणि एक स्लोप दिला असेल त्यावेळेस. ठीक आहे? आता बघा पुढचा पॉईंट काय. पुढे काय दिलेलं आहे? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता बघा, स्लोप काय असतो तुम्हाला हे तर कळालं. समजा ही एक लाईन दिली, ही लाईन आहे, हिचा स्लोप दिलाय तुम्हाला m इक्वल्स टू 3. ठीक आहे? असं काहीतरी एक स्लोप आहे तुमच्याकडं. ठीक आहे? आणि तुम्हाला काय दिलंय? इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे काय? की बाबा एक असा पॉइंट जो एक्स ऍक्सिसला किंवा वाय ऍक्सिसला कोणत्या ठिकाणी इंटरसेप्ट करतो, कोणत्या ठिकाणी छेदतो. आता इथे दिलाय हा y इक्वल्स टू 2 असेल, हा पॉइंट तुमचा y इक्वल्स टू 2 असेल. ठीक आहे? मग तुमच्याकडे काय एक स्लोप आहे m इक्वल्स टू 3. y इंटरसेप्ट किती आहे? 2. मग स्लोप इंटरसेप्ट फॉर्म कसा? y इक्वल्स टू mx प्लस c. ह्याच्यामध्ये m तर काय? स्लोप आहे आणि हा c काय असतो? y इंटरसेप्ट. ठीक आहे? म्हणजे इक्वेशन काय होणार? y इक्वल्स टू m इंटू m तर दिलेलं आहे. किती m आपल्याकडे? 3. 3x प्लस 2 म्हणजेच हे काय झालं? 3x मायनस हा y पलीकडे आणा, मायनस y प्लस 2 इक्वल्स टू 0. हे काय झालं? त्या दिलेल्या लाईनचं इक्वेशन झालं. कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता पुढे बघा. पुढे काय? 2 पॉइंट फॉर्म्स. ज्यावेळेस एखाद्या लाईनवरती, सॉरी, एखाद्या कोऑर्डिनेट ऍक्सिस मध्ये ज्यावेळेस आपल्याकडे 2 पॉइंट्स दिलेले असतील. समजा एक मला पॉइंट आहे हा माझ्याकडे 1,2 आणि हा पॉइंट आहे माझ्याकडे 4,3. ठीक आहे? हे माझ्याकडे 2 पॉइंट्स दिले आणि त्यांनी काय सांगितलं मला, की बाबा ह्या 2 पॉइंट्स मधनं जाणारी एक लाईन आहे. म्हणजे एक लाईन ती कोणती असेल? ती अशी काहीतरी समथिंग लाईन तयार होत असेल. बरोबर आहे? अशी लाईन जात असेल आणि ह्या लाईनवरती हे 2 पॉइंट्स लाय करतात. ठीक आहे? तर मला विचारलंय की ह्या लाईनचं इक्वेशन काय? मग त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. त्याचा फॉर्म्युला काय? y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे? हा त्याचा फॉर्म्युला. हे पाठ करायचं तुम्हाला. आता याच्यामध्ये मला काय फक्त करायचंय? y1 आणि y2 इथं x1 आणि x2 च्या व्हॅल्यू पुट करायच्या. ठीक आहे? आता ते पुट करू. मी ह्याला म्हणतो x1 x2, आपलं सॉरी, x1 y1, ह्याला म्हणतो x2 y2. ठीक आहे? मग y1 किती आहे माझा? 2 अपॉन y2 काय? 3 मायनस y1 किती आहे? 2 इक्वल्स टू x मायनस x1 किती आहे माझा? 1 अपॉन x2 किती आहे? 4 मायनस 1. हे काय झालं मग? y मायनस 2
अपॉन 3 मायनस 2 1 इक्वल्स टू एक्स मायनस 1 अपॉन 4 मायनस 3 आपलं 4 मायनस 1 3 ह्या 3 ला इकडे आणा ह्या 1 ला ह्यांच्यासोबत घेऊन जा. हे काय झालं मग 3 इंटू वाय मायनस 2 इक्वल्स टू ह्या 1 ला इकडे घेऊन आला हे एक्स मायनस 1 ॲज इट इज राहणार. हे काय झालं मग 3y मायनस 6 इक्वल्स टू एक्स मायनस 1 ह्या टर्मला पलीकडे घेऊन जाऊ मग काय होणार एक्स 3y पलीकडे गेला मायनस 3y हा प्लस मायनस 6 होता पुढे गेला प्लस 6 झाला प्लस 6 मायनस 1 इक्वल्स टू 0 म्हणजेच इक्वेशन काय तयार झालं एक्स मायनस 3y प्लस 5 इक्वल्स टू 0 हे काय आलं ह्या लाईनचं इक्वेशन कधी ज्यावेळेस हे दोन पॉईंट्स मला माहित असतील तेव्हा हा काय आला काय 2 पॉईंट फॉर्म याचाच अर्थ काय की ज्यावेळेस मला 2 पॉईंट दिलेत त्यांनी सांगितलं की बाबा एक लाईन आहे जी ह्या 2 पॉईंट मधून पास होते किंवा हे एक लाईन आहे ज्याच्यावरती हे 2 पॉईंट लाय करतात याचा अर्थ काय सेमच होतो दोघांचा पण अर्थ त्यावेळेस आपल्याला काय वापरायचंय y मायनस वाय वन आपण y2 मायनस वाय वन इक्वल्स टू एक्स मायनस एक्स वन आपण x2 मायनस एक्स वन ठीक आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये आणखीन एक मुलं गडबड काय करतात की y मायनस वाय वन अपॉन इथे y1 मायनस y2 लिहितात ठीक आहे हे चालणार आहे का चालणार कधी ज्यावेळेस तुम्ही सेम जो चेंज इथं केला तो चेंज ह्या साईडला पण केला तरी म्हणजे कधी एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स वन मायनस एक्स टू ठीक आहे दोन्ही साईडला तुम्ही जो सेम चेंज केला तर तो चेंज चालणार आहे हे दोन्हीही फॉर्म तुमचे बरोबर आहे ठीक आहे कळालं त्याच्यानंतर आता पुढचा पॉईंट काय पुढचा पॉईंट आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं एक वाय इंटरसेप्ट फॉर्म आता काय डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजेच काय हे बघा हे काय आपलं कोऑर्डिनेट ऍक्सिस ही लाईन ठीक आहे आणि हे काय इंटरसेप्ट हा असणार एक्स इंटरसेप्ट हा असणार वाय इंटरसेप्ट बरोबर आहे ह्याला मी म्हणतो ए कॉमा झिरो ह्याला म्हणतो 0, बी हे पॉईंट झाले बरोबर इथं हा 0 का आला कारण की वाय ऍक्सिस वरती वाय आपलं एक्स ऍक्सिस वरती वाय ची व्हॅल्यू काय असते 0 आणि वाय ऍक्सिस वरती एक्स ची व्हॅल्यू काय असते 0 ठीक आहे मग ह्यांचा फॉर्म इक्वेशन कसं येतं एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल्स टू 1 ठीक आहे कळालं एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल्स टू 1 ठीक आहे आता पुढचं काय नॉर्मल फॉर्म आता बघा तुम्हाला समजवतो नक्की हा फॉर्म आहे काय हे आपल्याकडे कोऑर्डिनेट ऍक्सिस ठीक आहे ही एक लाईन असेल अशी कशी तरी बरोबर आहे आणि ज्या वेळेस ह्या ओरिजिन पासन मी ह्या लाईन वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो कळलं तुम्हाला काय केलं ही माझी लाईन आहे L1 ठीक आहे मला ह्या लाईनचं इक्वेशन फाइंड करायचंय पण त्यांनी मला दिलंय काय की बाबा ही लाईन ह्या लाईन वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला कुठनं मी ओरिजिन पासून आणि मला त्यांनी हा अँगल दिला अल्फा कशासोबतचा एक्स ऍक्सिस सोबतचा ह्या परपेंडिक्युलरनं तयार केलेला मग त्यावेळेस मी नॉर्मल फॉर्मचा यूज करतो तो काय एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इक्वल्स टू पी पी म्हणजे काय असणार हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे हे ते असणार तुमचं पी कळालं तुम्हाला हे कधी वापरणार ज्यावेळेस एक लाईन दिली असेल आणि त्या लाईन वरती ओरिजिन मधनं एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला समजा ती लाईन इकडे पण असू शकते अशी आणि ओरिजिन मधनं हा एक परपेंडिक्युलर असं आला आणि हे डिस्टन्स आहे 2 युनिट्स मग इथं पी काय झाला माझा 2 युनिट्स ठीक आहे कळालं हे कळालं याच्यामध्ये महत्वाचं काय की तुम्हाला पी काय आणि अल्फा काय हे माहित करता आलं पाहिजे हे बघता आलं पाहिजे क्वेश्चन मध्ये ठीक आहे आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया पहिला क्वेश्चन काय बघा राईट द इक्वेशन ऑफ लाईन पॅरल टू एक्स ऍक्सिस अँड डिस्टन्स 5 युनिट्स फ्रॉम इट अँड अबव इट म्हणजे असं बघा ज्यावेळेस असे क्वेश्चन येतील ना त्यावेळेस एक रफ मध्ये डायग्राम काढा अगोदर डायग्राम कशी दिसणार हे आपले कोऑर्डिनेट ऍक्सिस ही आपली एक्स ऍक्सिस ही वाय ऍक्सिस त्यांनी काय सांगितलं पॅरल टू एक्स ऍक्सिस म्हणजे लाईन अशी असणार काहीतरी आणि 5 युनिट्स अबव म्हणजे हे डिस्टन्स किती आलं यांचं टोटल 5 म्हणजे हा पॉईंट काय असणार वाय इक्वल्स टू म्हणजे पॉईंट काय असणार तो हा 5 आणि आपण 10वी मध्ये शिकलेलो लाईन पॅरल टू एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय असतं वाय इक्वल्स टू हे जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच किती 5 म्हणजेच ह्या लाईनचं इक्वेशन काय तयार झालं वाय मायनस 5 इक्वल्स टू 0 हे आहे या लाईनचं इक्वेशन ठीक आहे कळालं आता तुम्हाला त्यांनी जर कंडिशन दिली नसती की बाबा इथं इथं मेन्शन केले काय अबव जर क्वेश्चन इथंच संपला असता इथंच याच ठिकाणी हे काही नसतं तर तुम्ही काय केलं असतं दोन लाईन्स काढल्या असत्या एक लाईन जी खाली पण येते 5 युनिटवर कळते का एक लाईन ही जिचं जिचं पण डिस्टन्स किती 5 पण हिचं इक्वेशन काय येणार वाय इक्वल्स टू -5 म्हणजेच इक्वेशन काय लिहायचं वाय प्लस 5 इक्वल्स टू 0 कळालं का बाळांनो हे हा प्रश्न कळाला ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू एक्स ऍक्सिस अँड
ॲट अ डिस्टन्स फ्रॉम 4 युनिट्स फ्रॉम द पॉइंट्स 2,3. आता बघा त्यांनी काय दिले, अजून मोठी काढ, हे आपलं कोऑर्डिनेट ऍक्सिस, हा त्यांनी दिलाय पॉइंट -2,3, म्हणजे तो कुठे येणार, इथे कुठेतरी येणार -2,3. हा आहे 3. त्यांनी काय सांगितलं की लाईन कशी पॅरलल आहे एक्स ऍक्सिसला, म्हणजे लाईन अशी आहे, बरोबर आहे, आणि ती या पॉइंट पासून किती डिस्टन्स युनिट्स वर आहे, 4 युनिट्स. आणि त्यांनी डायरेक्शन दिली का की वर का खाली, काही दिलेलं नाहीये. मग त्या लाईनचं काय करायचं आपल्याला, इक्वेशन फाइंड करायचं. येईल का करायला, बघा आता ह्या पॉइंट पासून एक लाईन वर असणारी, एक लाईन खाली असणार. हिथनं 4 युनिट्स म्हणजे किती, हिथं 3 आहेत म्हणल्यावर आणखीन 4, हे किती येणार, हा पॉइंट काय येणार 7. ह्या लाईनचं इक्वेशन काय झालं, y इक्वल्स टू 7. कळतंय. आणि तिथं ऑलरेडी 3 डिस्टन्स आहे, 3 युनिट्स आहेत, आणि मग आपल्याला खाली किती जायचं, फक्त 1 युनिट डिस्टन्स खाली जायचं, म्हणजे ही लाईन आली ती. आणि हा पॉइंट काय असणार -1, म्हणजे ह्या लाईनचं इक्वेशन काय झालं, y इक्वल्स टू -1. कळालं का, म्हणजे आपल्या दोन लाईन्स काय आल्या, पहिली लाईन आली y इक्वल्स टू 7, तिचं इक्वेशन बनणार y-7 इक्वल्स टू 0. सिमिलरली दुसरी लाईन खालची, खालच्या डायरेक्शन मधली, तिचं इक्वेशन काय आलं, y इक्वल्स टू -1, म्हणजेच y+1 इक्वल्स टू 0. हे माझं पहिलं इक्वेशन, हे माझं सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, आता पुढचा प्रश्न, राईट द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस अँड मेक्स अँड इंटरसेप्ट ऑफ 3 युनिट्स ऑन द वाय ऍक्सिस. याचाच अर्थ काय बघा, पुन्हा सेम क्वेश्चन सिमिलर टाईपचा. हे आपलं कोऑर्डिनेट ऍक्सिस, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, पॅरलल टू एक्स ऍक्सिस, पुन्हा सेम क्वेश्चन हा. आणि हा पॉईंट इंटरसेप्ट किती दिलाय 3, म्हणजे ह्या लाईनचं इक्वेशन काय झालं, y इक्वल्स टू 3, म्हणजेच y-3 इक्वल्स टू 0. कळालं का. पुढे बघा, राईट द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. आता काय दिले, 2 पॉइंट्स दिले, 2 पॉइंट्स म्हणजे 2 पॉइंट फॉर्म, आपण हे वापरणार 2 पॉइंट फॉर्म. ठीक आहे. माझ्याकडे काय ए आहे 2,0, ह्यालाच मी म्हणतो x1 y1. सिमिलरली बी आहे माझ्याकडे 3,4, ह्यालाच मी म्हणतो x2 y2. आणि 2 पॉइंट फॉर्म काय आहे माझ्याकडे, 2 पॉइंट फॉर्म काय आहे माझ्याकडे, y-y-y1 अपॉन y2 -y1 इक्वल्स टू x-x1 अपॉन x2 -x1. ठीक आहे. y1 इथनं आहे, y2 इथनं काढणार, मग y-y1 किती आहे बघा 0, अपॉन y2 किती आहे 4 -0 इक्वल्स टू x-x1 किती आहे 2, अपॉन x-x2 किती आहे 3 -2. म्हणजे हे काय झालं, y अपॉन 4 इक्वल्स टू x-2 अपॉन 1. त्या 1 ला इकडे आणा, 4 ला पलीकडे घेऊन जा. आन्सर काय होणार, y इक्वल्स टू 4 इंटू x-2, म्हणजेच y इक्वल्स टू 4x -8. म्हणजेच हे काय झालं, 4x, y ला पलीकडे घेऊन जाऊ, -y -8 इक्वल्स टू 0. हे काय आलं माझं रिक्वायर्ड लाईनचं इक्वेशन. ठीक आहे बाळांनो, कळालं. आता पुढे बघूया काय, पुढे बघूया, राईट द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड पॅरलल टू ए बी. म्हणजे त्यांनी काय दिलंय, ही एक लाईन आहे अशी, ठीक आहे, जी ओरिजिन मधनं पास होते, समजा इथनं ती लाईन पास होते, आणि पॅरलल टू ए बी. आणि ए बी चे काय दिलेत मला, हे दिलेत पॉइंट्स. ठीक आहे. आता समजा ए बी चा पॉइंट काहीतरी असा असावा, समथिंग इथं ए असावा, इथं बी असावा. ठीक आहे. आता मला काय करायचंय, ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं युजिंग दिस लाईन. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस दोन लाईन एकमेकांना पॅरल असतात त्यावेळेस काय असतं, त्या दोघांचे स्लोप इक्वल असतात, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग मी काय करणार, ह्या लाईनचा जो स्लोप असेल तो ह्या लाईनचा स्लोप असेल, बरोबर आहे. ह्या लाईनचा स्लोप काढता येतो का मला, येतो. कसा, जेव्हा माझ्याकडं दोन पॉइंट्स दिले असतील तर माझा स्लोप काय होतो, स्लोपचा फॉर्म्युला काय, y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक आहे. माझ्याकडे आहे y2 काय येणार 7 -4 अपॉन x2 काय आला 1 -2 इक्वल्स टू, हे माझं काय आलं 3 अपॉन -1 इक्वल्स टू -3. हा काय आला, स्लोप आला माझा कुठला, ह्या ए बी च्या लाईनचा. आणि हा स्लोप सेम माझा रिक्वायर्ड लाईनचा पण आहे, बरोबर आहे का नाही. कळतंय का तुम्हाला काय केलं, 7 -4 अपॉन 1 -2 -3 अपॉन -1 इक्वल्स टू -3.
मग माझ्या ज्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप आहे, रिक्वायर्ड लाईन त्याचा स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज -3. का? कारण की ही लाईन ए बी या लाईनला पॅरलल आहे. जी लाईन ए बी मधनं पास होते त्या लाईनला ती कशी पॅरलल. मग माझ्याकडे एक स्लोप आहे, हा पॉइंट आहे माझ्याकडे कोणता 0,0 ओरिजिन मधनं जाते हे बघा, पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे ह्या लाईनचा एक मला पॉइंट आहे माझ्याकडे 0,0. माझ्याकडे स्लोप पॉइंट आहे काय y -y1 युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म y -y1 इक्वल्स टू m इंटू x -x1. ठीक आहे. y1 किती आहे 0, ओरिजिन मधनं पास होतो. स्लोप किती आहे -3x -x1 किती आहे 0. मग हे काय आलं y इक्वल्स टू -3x. 3x ला इकडे घेऊन ये म्हणजेच काय झालं 3x मायनस होतं इकडे प्लस आला प्लस y इक्वल्स टू 0. हे काय आलं आपल्या रिक्वायर्ड लाईनचं आन्सर. कळालं तुम्हाला? पुढचा प्रश्न बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ altitude of the triangle whose vertices are 2, 5, 6, -1 and -4, -3. ठीक आहे. आता हे बघा सगळ्यात अगोदर त्यांनी काय विचारले आपल्याला ते कळायला पाहिजे. हा एक ट्रायंगल आहे, ठीक आहे. त्याचे व्हर्टायसेस दिलेत आणि अल्टिट्यूड्स काढायच्यात. अल्टिट्यूड्स म्हणजे काय असतं की बाबा एक अशी लाईन जी इथनं मी काढली तर ती ह्या लाईनला काय असते परपेंडिक्युलर. इथनं काढलेली लाईन ह्या लाईनला काय असते ती इथनं एक अशी लाईन काढली जी ह्या लाईनला परपेंडिक्युलर आणि इथनं काढली एक इथनं एक अशी लाईन काढली जी ह्या लाईनला परपेंडिक्युलर. हेच तीन काय आहेत मला अल्टिट्यूड्स आहेत माझ्याकडे आणि मला ह्या तीन अल्टिट्यूडचं इक्वेशन काढायचं. मी आता यांना नाव देतो ए बी सी. पॉइंट्स आहेत माझ्याकडे काय 2,5. बी आहे माझ्याकडे 6 -1 आणि सी आहे माझ्याकडे -4 -3. ठीक आहे. हे बघा सगळ्यात अगोदर आहे ना मी तुम्हाला स्टेप सांगतो काय करायचं. मला ह्या लाईनचं इक्वेशन पाहिजे बरोबर आहे. मग मी एक रिलेशन काय शिकलोय अगोदर की बाबा जर दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर ह्यांचा स्लोप काय असतो, ह्याचा स्लोप m1 असेल तर ह्याचा m2. तर ह्यांच्यात रिलेशन काय असतं m1 इक्वल्स टू -1/m2. हे रिलेशन मी शिकलेलो अगोदर. ठीक आहे. जर मला एखाद्या लाईनचा स्लोप माहित असेल आणि त्याचा पॉइंट माहित असेल त्या लाईन मधनं जाणारा तर मी स्लोप पॉइंट फॉर्म काढू शकतोय बरोबर आहे. मग माझं काम काय हे बघा, ही लाईन समजा ही लाईन आहे, मला ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं. मला ह्या लाईनचा पॉइंट माहिती हा तो काय -4,3. जर मला ह्या लाईनचा स्लोप भेटला जर मला त्या लाईनचा स्लोप भेटला तर मी इक्वेशन काढू शकतोय का? काढू शकतो ऑब्व्हियसली. हे बघा ह्या लाईनचा स्लोप कशावरनं काढणार ह्या दोन पॉइंट्स वरनं. तुम्हाला समजवतो. ठीक आहे. मी हे जरा साईडला घेतो, हे इकडे लिहितो. ठीक आहे. फॉर मी नाव देतो ठीक आहे आता यांना. हे असेल माझं डी ई एफ. ठीक आहे. मला आता करायचं फॉर लाईन एफ. एफ म्हणजे मी अगोदर करतो ह्या लाईनचं इक्वेशन. ठीक आहे. फॉर लाईन एफ कंडिशन काय असणार स्लोप ऑफ एफ इक्वल्स टू -1 स्लोप ऑफ बीसी. कळतंय का? ह्या लाईनचा स्लोप ह्याचा निगेटिव्ह मध्ये रेसिप्रोकल असणार का? कारण की ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना कशात परपेंडिक्युलर लाईन्स. हे कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता बघा स्लोप ऑफ बीसी. अगोदर स्लोप ऑफ बीसी काढून घेऊया. बीसी ह्या लाईनचा स्लोप कसा येणार y2 - y1 अपॉन x2 - x1 इक्वल्स टू y2 काय त्याच्यामध्ये -3, y1 काय मायनस ऑफ -1 म्हणजे झालं +1 अपॉन -4 -6. हे आन्सर काय आलं -2 अपॉन -10. हे झालं 1/5. ठीक आहे. ह्या लाईनचा स्लोप काय आला 1/5. ठीक आहे. सॉरी ह्या लाईनचा स्लोप आला 1/5 म्हणजे स्लोप ऑफ BC इक्वल्स टू 1/5. Therefore स्लोप ऑफ AF इक्वल्स टू -1/1/5. कळालं का तुम्हाला? इथला -1 स्लोप ऑफ BC 1/5 इक्वल्स टू -5. हे हा स्लोप कशाचा आला ह्या AF लाईनचा आला.
ठीक आहे. आता मला ह्या लाईनचा स्लोप भेटलाय किती? -5. माझ्याकडे ह्या लाईन मधनं जाणारा एक पॉइंट आहे की कोणता? 2,5. तर मी हा पॉइंट आणि हा स्लोप ह्यांचा यूज करून एक लाईनचं इक्वेशन काढू शकतो. काढू शकतोय का नाही? ठीक आहे. त्याला थोडासा वर घेऊ. ठीक आहे. युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म. ठीक आहे. युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म. माझ्याकडे स्लोप किती आहे? -5 आणि पॉइंट काय? 2,5. स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो? y-y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1 y. y1 किती येणार हा? 5 इक्वल्स टू m. स्लोप काय? -5 x मायनस x1 किती आहे? 2. म्हणजे काय झालं? y -5 इक्वल्स टू -5x प्लस 10. ठीक आहे. आता सगळ्या टर्म्स इकडे घेऊन या. हे काय होणार? 5x इकडे आला प्लस झाला 5x प्लस y. हा मग प्लस 10 इकडे आला -10. -10 -5 -15 इक्वल्स टू 0. हे इक्वेशन कशाचं आलं माझं? ह्या लाईनचं. ठीक आहे. कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे? एएफ लाईनचं. सिमिलरली तुम्ही ह्या डीसीचं काढू शकताय, सिमिलरली बीईचं सुद्धा काढू शकता. तुम्हाला काय करायचंय? आता मी काय केलं अगोदर? खालच्या लाईनचा स्लोप काढला. आता तुम्हाला काय करायचं? समजा तुम्ही हे काढताय, डीसीचं काढताय, ह्या लाईनचा स्लोप काढायचा. जो पण स्लोप येईल त्याचा निगेटिव्ह मध्ये रेसिप्रोकल करा. मग तुम्हाला ह्या लाईनचं स्लोप भेटलं, ते ह्या लाईनचं स्लोप भेटलं. हा स्लोप आणि हा त्याचा पॉईंट हे माहितीये. मग तुम्हाला स्लोप पॉईंट फॉर्म यूज करून पुन्हा सगळं असं कॅल्क्युलेशन करायचं आणि हे कॅल्क्युलेशन सेम बीई साठी सुद्धा सेम कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे बाळांनो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय दिलाय? एन 3, -4 is foot of perpendicular drawn from the origin to the line n L. Then find the equation L. अगोदर डायग्राम काढ सर. हा ओरिजिन आहे. इथनं मी एक फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. कुठे? 3, -4 ला. 3, -4 कुठे असणार पॉईंट? हा ऑब्व्हियसली इथे कुठेतरी असेल. ठीक आहे. 3, -4 हा इथे पॉईंट आला आणि ह्याच्यामधनं एक लाईन पास होते अशी. ही एल लाईन आहे. मला ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं. कळतंय का तुम्हाला? येईल का काढायला? येईल. जी जी कन्सेप्ट आपण मागे युज केली सेम कन्सेप्ट इथे युज करणार. त्याच्या अगोदर ना फुट ऑफ परपेंडिक्युलर काय असतं ते थोडं सांगतो तुम्हाला. समजा हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि ही एक लाईन आहे. ठीक आहे. मी ह्या पॉईंट पासून ह्या लाईन वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि हा जो पॉईंट आहे या दोघांचा इंटरसेक्शन एक्स वाय, ह्याच पॉइंटला काय बोलतात? फुट ऑफ परपेंडिक्युलर. म्हणजे तुम्हाला काय कळालं? इथं जो अँगल तयार होतो तो किती असणार आहे? 90 डिग्रीचा. म्हणजे सेम कन्सेप्ट मागच्या क्वेश्चन मध्ये यूज केलेली. कोणती? की ह्या लाईनचा स्लोप आणि ह्या लाईनचा स्लोप कसे असणार? निगेटिव्ह मध्ये रेसिप्रोकल. ठीक आहे. कळालं तुम्हाला फुट ऑफ परपेंडिक्युलर काय असतं? पुढच्या क्वेश्चन्स मध्ये हे बघा, जेव्हा तुम्ही 12वीत जाल ना त्यावेळेस का नाही डायरेक्ट क्वेश्चन्स येतात की बाबा फुट ऑफ परपेंडिक्युलर काढा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तिथं तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्याचा शॉर्टकट पण आहे फुट ऑफ परपेंडिक्युलरचा. आता बघा, आता आपल्याला ते काय शिकायचंय का नाही? आता सिंपल क्वेश्चन बनतोय काय? की मला ह्या लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं. ह्या लाईनचा स्लोप काय येणार बघा. एक पॉईंट आहे माझ्याकडे काय? 0,0. दुसरा पॉईंट काय माझ्याकडे? 3, -4. ठीक आहे. मग स्लोप स्लोप काय येणार? y2 - y1 x2 - x1 टू y2 काय आला? -4 -0 x2 काय आला? 3 -0 टू -4/3. हा कशाचा स्लोप आहे? ह्या लाईनचा स्लोप आहे. मला काढायचा आहे काय? ह्या लाईनचा स्लोप. मग स्लोप ऑफ लाईन एल इक्वल्स टू काय असणार तो? -1/-4/3. कळते का? मायनसला मायनस कॅन्सल झालं. 4/3चा 3 वर गेला. हा आला 3/4. म्हणजे मला ही जी लाईन आहे ह्या लाईनचा स्लोप काय भेटला? 3/4. मला ह्या लाईनचा स्लोप भेटला. ह्या लाईन मधनं जाणार एक आपलं ह्या पॉईंट मधनं जाणारी ही लाईन. त्यामुळे हा पॉईंट पण माहिती. मग मी काय यूज करणार? स्लोप पॉइंट फॉर्म. ठीक आहे. स्लोप किती आहे माझ्याकडे? 3/4. स्लोप पॉईंट फॉर्म काय? y-y1 इक्वल्स टू m इंटू x -x1 y. y1 किती आहे बघा? -4. -4चं झालंय +4 इक्वल्स टू m किती आहे? 3/4 इंटू x -x1 किती आहे? 3. आता ह्या 4 ला इकडे आणा. हे काय झालं? 4y प्लस 16 इक्वल्स टू 3 ला आतमध्ये मल्टिप्लाय केलं. हे झालं 3x -9. आता बघा हे काय झालं?
3x मायनस हा प्लस 4y पलीकडे 1 झाला, -4y -9 -16 इक्वल्स टू 0. म्हणजेच हे काय झालं, 3x -4y -25 इक्वल्स टू 0 हे आलं. हे काय माझं लाईन एलचं इक्वेशन. लाईन एलचं इक्वेशन आहे. याचाच अर्थ काय, की बाबा ह्या लाईन एल वरती जेवढे पण पॉईंट्स आहेत तेवढे मी ह्या एक्स आणि वायच्या जागी पुट केले, की ते ह्या लाईनला काय करणार, सॅटिस्फाय करणार. हाच होता या आपल्या पूर्ण व्हिडिओचा, या पार्टचा हेतू, की बाबा आपल्याला एखाद्या लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं. त्याच्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहेत, वेगवेगळे फॉर्म्स आहेत लाईनचे इक्वेशन फॉर्म करण्यासाठी. ठीक आहे बाळांनो, कळाल तुम्हाला हा व्हिडिओ? आय होप तुम्हाला या व्हिडिओमधले सगळे क्वेश्चन्स कळले असतील, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि हे तुमच्या 12वी साठी खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. जर या कन्सेप्ट येत नसतील तर हा व्हिडिओ पुन्हा बघा. कुठे काय म्हणतात त्याला, कुठे जर अवघड वाटत असेल तर याची रिव्हिजन करा. कारण की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये ह्या खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत आणि ह्या लागणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.